प्रश्न मांडत आहेत। पावसाळा देखील मोठा पडला आणि या ठिकाणी रस्ते ही विल्हेवाट लावली आहे, कसं बघता याकडे? आता ठाण्यातला तिसरा जनता दरबार आहे। खारकर अलीमध्ये पहिला, दुसरा काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा आता रंगायतांमध्ये लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत। आणि आपण जो प्रश्न विचारलात की रस्त्याची दुरावस्था ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्थिती आहे। पूर्वीच्या गाड्या कमी टनेजच्या होत्या, आता 100 टनाच्या गाड्या निघाल्या, त्याच्यामुळे तो रस्ता त्या गाड्यांचा भार वाहून नेण्यासाठी सक्षम राहिलेला नाही आणि म्हणून आता नवीन सगळे रस्ते तयार होत आहेत आणि याच्यावर ह्या समस्येवर मात केली जाईल। गणरायाचं आगमन होतं, त्या अगोदर काय अल्टिमेट देणार आहात त्या रस्त्याची पूर्ण विल्हेवाट? नाही, अल्टिमेटली कशाला, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा इथं आहे। जिल्हाधिकारी महोदयांना, महापालिका आयुक्तांना सगळ्यांना सांगितलेले की गणपतीच्या कालखंडात जे झालेले खड्डे बुंजवा आणि ते लोकांना त्रासदायक नाही ठरतील अशा प्रकारचे बनवा। गायमुख घाटात अनेक वाहतूक होऊन गेली, त्या ठिकाणचा रस्ता काही मीटर नाही, काय तिथे विभागामध्ये होतो, त्यामुळे काही रस्त्याची मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक मंद गतीने चालते करी आहे आणि पलीकडचा रस्ता थोडा खराब झाला आहे, त्याच्यातून मात केली जाईल। सर, महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येतात, मात्र पाहायला गेलं तर शिवसेनेकडून देखील म्हणतात की ठाण्यात जो आहे तो भगवा झेंडा फडकेल। का वाटतं महायुतीमध्ये कुठंतरी धुसफूस आहे आणि या ठिकाणी देखील सोबाळ्याचा नारा या ठिकाणी भाजपकडनं दिला जातो, नवी मुंबईमधनं दिला जातो, डोंबिवलीमधनं दिला जातो। एकंदरीत महापौर कशा प्रकारची तयारी असणार आहे? हे बघा, खरं म्हणजे मी ह्याविषयी इथं भाष्य करू इच्छित नाही, पण भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे, त्याच्यामुळे प्रश्न असेल अशा विचाराची त्या ठिकाणी जनसामान्याकरता कामं करण्याची संधी ज्या घटकांना मिळेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊनच पुढे जातील असा विश्वास आहे। पण स्वबळावर लढण्याचा मागणी जी आहे ती वरिष्ठ नेत्यांकडे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी केलेली आहे। आता असं मी पण ऐकतो, शक्यतो महायुतीचंच लढावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे, परंतु काही बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील। मात्र संजय शिरसाटचं म्हणणं आहे की दावा आमचाच या ठिकाणी। आता जाऊ दे ना, आता कशाला तुम्ही आता आणखी प्रश्न विचारता? आग लावायचा धंदा करता का? नाही साहेब, मात्र मागच्या काही दिवसापासून जी नोंदणी सुरू आहे भाजपची, मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे, स्ट्राईक रेट देखील आमदारकीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हे बघा, प्रश्न असं सगळ्याच पक्षांनी सक्रिय राहिलं पाहिजे, जनसामान्यांच्याकडे आवाहन केलं पाहिजे आणि आपल्या पक्षाच्या विचाराला लोकांची पसंती मिळेल असा प्रयत्न केला पाहिजे। आता भाजपचे लोक जागृत आहेत असं तुम्ही म्हणता, तर संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये भाजप चांगलं काम करते आणि भविष्यकाळामध्ये त्याच्यातून जनसामान्यांचं प्रेम मिळेल असा माझा विश्वास आहे। आपण देखील म्हणाले होते की जो भाग आहे 500 मीटरचा तो वन विभागाच्या परवानगीमुळे तो आणलेला आहे। नाही, असं मला नाही वाटत। यापूर्वी पण अनेकदा नाही, मला असं वाटत नाही। असेल तर तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्याला माझे संपर्क सांगा, वनमंत्री म्हणून मी ती समस्या लगेच दूर करेन। ओके, नमस्ते।